चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूर। अगदी ढाब्यावर मिळते ना तशी मसूरची भाजी बनवणार आहोत आपण। त्यासाठी लागणारे साहित्य आपण एकदा पाहून घेऊया। मी 2 फुलपात्र अख्खा मसूर धुवून पाण्यात भिजत घालून ठेवलेला आहे। 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत। 2 कांदे उभे उभे चिरलेले आहेत। 5-6 मिरच्या त्याला काप देऊन घेतले आहेत। थोडा लसूण घेतलेला आहे। घरचा मसाला आहे। फोडणीसाठी मोहरी आहे, जिरी, हळद, चवीसाठी मीठ आणि फोडणीसाठी तेल। चला तर मग आपण रेसिपी तयार करूया। मसूर बनवण्यासाठी मी कुकर गॅसवर ठेवलाय। गॅस चालू करून घेते। मी अख्खा मसूरची भाजी ही डायरेक्ट टाकणार आहे, म्हणजे आधी शिजवून घेऊन वगैरे असं काही नाही। डायरेक्ट टाकल्यानं त्याचं पौष्टिकपणा तसाच राहतो, जास्त त्याच्यामधलं जीवनसत्व उडून जात नाही। आता आपला कुकर ठेवलाय आपण, जरा गरम होऊ देऊया। आता आपण त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालून घेऊया। आता आपलं तेल चांगलं गरम झालंय। आपण फोडणी देऊन घेऊया। अर्धा चमचा मोहरी घातली। मोहरी चांगली तडतडली मग आपण त्याच्यामध्ये जिरे ॲड करूया। आता आपली मोहरी चांगली तडतडली आहे। आपण 1 चमचा त्याच्यामध्ये जिरे टाकूया। त्यानंतर त्याच्यामध्ये काप दिलेल्या हिरव्या मिरच्या घालूया। मिरचीला काप द्यायचा, नाहीतर मग मिरच्या तेलामध्ये टाकल्या की त्या अशा उडतात आणि आपल्याला भाजतात। आता आपण लसूण घालूया फोडणीमध्ये। लसूण घातल्यानंतर गॅस जरा स्लो करायचा, म्हणजे लसणाची जी चव आहे ती करपत नाही आणि उडून जाते। आता आपण कांदा घालूया। कांदा घातल्यानंतर लगेच त्याच्यावर 1 चमचा मीठ घालून घेऊया। कांदा घातल्यानंतर मीठ लगेच टाकलं की कांदा लवकर फ्राय होतो, आपल्या वेळेचीही बचत होते। लगेच तो ब्राऊन कलरचा व्हायला लागतो। आता आपला कांदा छान लालसर कलरचा झाला आहे, फ्राय झाला आहे तो। आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया। असा डायरेक्ट अख्खा मसूर केला कुकरमध्ये की त्याची चव छान लागते। मी नेहमी बनवते, तुम्ही बनवून बघा। आणि आपली मेहनतही वायाला जात नाही आणि झटपट बनते ही रेसिपी। आता आपला टोमॅटो नरम झाला आहे, चांगला मऊ। ह्या भाजीमध्ये कुठलेही गरम मसाले ॲड करायचे नाही। मसूरची स्वतःची अशी अंगची चव असते, त्यामुळे दुसरे कसलेही गरम मसाले मी टाकत नाही त्याच्यामध्ये। त्यानं मग त्या मसाल्यांची चव येते आणि अख्खा मसूरची जी चव आहे ती आपल्याला लागत नाही। आता आपण त्याच्यामध्ये हळद घालूया। त्यानंतर आपल्याला जसं तिखट हवं
त्या प्रमाणानुसार मसाला घालून घेऊया. 2 चमचे लाल तिखट घालून घेतला आहे. आता आपला मसाला, टोमॅटो, कांदा चांगले फ्राय झालेत. फ्राय होऊन तेल बाहेर सुटायला लागलं मसाल्यातून की समजायचं आपला मसाला फ्राय झाला. आता आपण त्याच्यामध्ये आपण भिजत ठेवलेलं अख्खं मसूर घालून घेऊया. अख्खं मसूरची साल जरा जाड असते म्हणून त्याला जरा थोडा वेळ भिजत ठेवायचं, म्हणजे ते लवकर शिजतं. आता आपण मसूर चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेतलं आहे. आता आपण एक मोठा कुकरचा डबा भरून मी पाणी घेतलं आहे आणि ते पाणी त्याच्यामध्ये घालून घेऊया. आता आपण कुकर लावून घेऊया. आणि ह्याला चांगल्या 5 किंवा 6 अशा शिट्ट्या देऊन घेऊया. 5-6 शिट्ट्यांमध्ये अख्खी मसूर अगदी छान गाळ होतो त्याचा आणि छान शिजते आणि मसूरची चव सगळी कालवणामध्ये उतरते. आता आपली भाजी बनवून तयार झाली आहे. अख्ख्या मसूरची रेसिपी बनवून तयार झाली आहे. चव अगदी ढाब्यावरच्या मसूरसारखी आहे. तुम्हाला जर माझी अख्ख्या मसूरची रेसिपी आवडली असेल तर माझा चॅनल मीनाज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तसेच बेल आयकनही दाबायला विसरू नका, म्हणजे मी जेव्हा पण नवीन रेसिपी टाकेल तेव्हा ती पटकन तुमच्या फोनवर आधी दिसेल.